प्रत्येक पूल मधून आपण 2 संघ वरती काढणार आहोत, म्हणजे टॉप 6 आपल्याला मिळतील. आणि जर वेळेची अवधी आपल्याला शिल्लक असेल तर आज 2 ग्रुप मधली टॉप 6 ची एक लढत देखील खेळवण्यात येऊ शकते. याची देखील सर्व टीमचे कॅप्टन्स प्लेयर्स आपण नोंद करून घ्या. यानंतर या मॅच नंतर एक मॅच होईल जी पूल ए ची असणार आहे. आरसीसी विपक्ष या दोन्ही संघांमधून जिंकलेला संघ, आणि त्याच्यानंतर पूल बी चे सामने सुरू होतील. तर पूल बी आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील सज्ज राहा. चला तर मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांसाठी खूप निर्णायक मॅच, खूप इम्पॉर्टंट मॅच. अटीतटीची ही लढाई, या लढाईमध्ये कोण जिंकते अस्तित्वाची ही लढाई दोन्ही संघांसाठी. फर्स्ट बॉल, पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती हुक करण्याचा प्रयत्न, बरोबर कनेक्शन होत नाहीये, बॅटची एज लागते, एक धाव मिळणार आहे. आणि एकाचं रूपांतर दुसऱ्यावरती करण्याचा प्रयत्न केला, थोडंसं फंबल, स्ट्रायकिंग एंडला थ्रो, आणि बॅटर इथे होत आहेत बाद. बॅटर इथे बाद झालेत. कॉलिंग मध्ये चूक होते. महेश वेल्हे यांनी कॉलिंग मध्ये रिस्पॉन्ड केलं नव्हतं. तुषार पाटील यांनी रिस्पॉन्ड केलं नव्हतं. कदाचित त्यांना एकच धाव अपेक्षित होती, कारण पहिली धाव अगदी हळूवारपणे घेण्यात आली होती आणि तुषार पाटील यांची खेळी इथे संपुष्टात आली आहे. येस, विनंती आहे सर्वच खेळाडूंना आपल्या लंच झाल्यानंतर ज्या प्लेट्स आहेत ना त्या कृपा करून आपण गार्बेज बॅग मध्येच टाकायच्यात. अजित सर, ही ओव्हर करतो पूर्ण. दुसरं काय सांगू का? तुषार बाद झाल्यात. अगदी दबत्या पावलांनी मैदानाची वाट सोडली आहे, तंबूच्या आश्रयाला गेल्यात. एक गडी बाद, एक धाव धावफलकावरती, एक चेंडू झालाय एकेरी आकड्यावरती. गोलंदाजी मार्कवरती सनील आहे. सनीलकडे देखील प्रचंड अनुभव. आणि आता विक्रांत येत आहेत मैदानात. पहिला चेंडूवरती दणदणीत प्रहार केलाय. मुख्य व्यासपीठाला दिली आहे मानवंदना आपल्या या ह्यूज षटकाराने. आणि चेंडू नो देखील असणार आहे, म्हणजे धावा किती मिळतील? येस, ओव्हरस्टेपिंगचा नो आहे. धावा मिळणार आहेत 7. आणि पुढील चेंडू हा फ्री हिटचा चेंडू देखील असणार आहे. फ्री हिटचा चेंडू आहे, जे अजून एक संधी, बॅटरला अजून एक संधी मिळते. ती पहिल्या चेंडूवरती हल्ला केलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक असणार आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये आणि झेल देखील ड्रॉप झालाय, पण त्याला महत्व नाहीये कारण की फ्री हिटचा चेंडू होता. एक धाव नक्कीच मिळते. स्ट्राइक रोटेट झाली आहे. महेश वेल्हे आलात स्ट्रायकिंग साठी. बघा, आयोजकांनी पारितोषिक देखील लावलंय. जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 200 रुपयाचं पारितोषिक. कशाला? तर आमच्या मुख्य व्यासपीठाला चेंडू डायरेक्ट हिट झाला. येस, आणि विक्रांत यांच्या खिशामध्ये 200 रुपयाचा पारितोषिक नक्कीच मिळते आयोजन कमिटीकडून. पुढे सरसवलेत, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धाव घेतली आहे. डायरेक्ट हिट इथे देखील असती तरी बॅटर आउट होऊ शकले असते. एकही धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धाव फलकावरती 9 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. तुषार पाटील बाद झालेत. पहिला गडी मोठा झटका इथे लागतोय किंवा 11 संघाला. सनीलने देखील चांगली कामगिरी केली. षटकारानंतर चांगलं कमबॅक केलंय. यावेळी स्विच हिटचा प्रयत्न केला होता. प्रयत्न सक्सेसफुल, यशस्वी. बघा, क्वालिटी विथ क्लिअरिटी का GTC ला म्हटलं जातं. अगदी चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग देखील झालाय, थोडासा बाहेर देखील निघालाय. हवा त्याच्या बाहेर निघून गेला तिथे महेश वेल्हे यांच्या. सनील पुन्हा एकदा सज्ज. षटकार आलाय पण कमबॅक करणं येत आहे गोलंदाजाला. गोलंदाजाकडे देखील तेवढाच मोठा अनुभव आहे. 4 चेंडू 9 धावा, एक गडी बाद. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण दिशेपासून थोडेसे भरकटलेत. डाव्या यष्टीच्या बाहेरून हा चेंडू निघून गेलाय. पुन्हा एकदा आपले जे आयोजक आहेत त्यांचं देखील धन्यवाद मानावं तेवढं, कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि जे आपले मुख्य दानशूर व्यक्तिमत्व आहेत ज्यांच्या योगदानाशिवाय ही अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळत नाहीये, त्यांचं देखील धन्यवाद.
हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजून एक डॉट बॉल येतो. अगदी टप्पा पडल्यानंतर काय गतिशील होतोय चेंडू, काय वेग मिळत आहे चेंडूला आणि चेंडूला साथ देते ही सिमेंटची खेळपट्टी. आणि या खेळपट्टीचा उल्लेख केला तर संपूर्ण नवापाडा संघाचा उल्लेख करणं गरजेचं आहे. 40+ नवापाडा संघ असू देत किंवा मग रेग्युलर किंवा मग अंडर-21. सनील पुन्हा एकदा सज्ज आहे. पुढील चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू निघून जाणार आहे. एक धाव नक्कीच पूर्ण केले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो आलाय पण फेकी थोडीशी खराब होती. 2 धावा इथे देखील कंप्लीट. या 2 धावांच्या साहाय्याने धाव फलकावरती 12 धावा आहेत. षटक संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा फलकावरती. एक गडी बाद. किमा 11 संघ. मी तुर्तास थांबतोय. आपण कुठेही जाऊ नका. ऐकत राहा एक नवी मुंबई मधील बुलंद आवाज अजित देसाई सरांना. थँक्यू सो मच. आपल्याला जरूर मनीष सरांचा आवाज ऐकायला मिळाला आणि इथून नेक्स्ट मॅच आपण बघतोय. दोन्ही संघ बराचसे झाले होते आणि एका बाजूला संघ पाहायला मिळाला तो संघ किमया 11 आणि त्यांच्यावर फाईट करतोय तो संघ आपल्याला पाहायला मिळेल डोंबिवली बॉयज टॉस विन इलेक्ट्रिक फर्स्ट फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आपल्याला जरूर बघायला मिळतं तो कियाना 11 बॅटिंग करत असताना बनवल्या धावा 12. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक इथे संपलं. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. डोंबिवली रेल्वे प्रीमियर लीग आमदार चषक 2024 मध्ये येणाऱ्या क्रिकेट रसिकांचं पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे. बॅटर सेकंडला पाहायला मिळतो. बॅटिंग करत असताना विक्रांत ज्या खेळाडूने आमच्या स्विसला डगआउटला मात्र षटका डोकला 200चं कार्यदर्शक त्याच्या नावावरती झालं आणि इथं 9 सेकंडला खेळाडू पाहायला मिळाला. 9 सेकंड महेश. सेकंडला विक्रांत. चांगला फटका. काय फटका सजवलाय क्षेत्ररक्षक. एक सिंगल इथून मिळेल. दुसरीचा कॉल. वेगाने 2 धावा कंप्लीट झाल्या. काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये दाखवण्यात. विक्रांतची फटकेबाजी अतिशय चांगली राहिली आहे या मॅच मध्ये. धावसंख्या धावफलकावरती 14च्या घरामध्ये 14 धावा धावफलकावरती. बॉल झाला आतापर्यंत 1. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज अनिल. 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चेंडू उंच गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. टिपलाय झेल. रौनक संघाचा कॅप्टन. फलंदाज बाद. इथून आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज विक्रांतच्या बॅटमधून येतो ते धावा. तो फलंदाज डगआउटच्या दिशेने परततो. डीजे विक्रांत. चेंडू पूर्णपणे वरती लागला. जरा चेंडू व्यवस्थित कनेक्ट झाला असता तर सीमा पार जरूर पाहायला मिळाला असं. नवीन बॅटल संघाचं कॅप्टन आपल्याला पाहायला मिळेल. बॅटल सँडी मैदानाच्या आतमध्ये जातोय. संदीप. ओव्हर नंबर 2 आणि तिच्या खात्यामध्ये 1 विकेट गेली आहे. बॉल झाले आतापर्यंत 2 बॉलचा खेळ झालाय. इथून आतापर्यंत 2 बॉलचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कियाना 11 आणि दुसऱ्या बाजूला संघ पाहायला मिळतोय तो मात्र डोंबिवली बॉयज. या मॅच मध्ये फक्त धावा झाल्या 14. 2 विकेट. ओव्हर नंबर 2. बॉल तयार. सँड अनिल. बॉल तयार. चांगला फटका खेळून काढला सँडीने आणि एक सिंगल इथे मिळतीये. स्ट्राइक दिली आहे. खेळाडू आपल्याला पाहायला महेशला. मानपार मोठा गाव. महेश देखील एक चांगला खेळाडू आहे. गोलंदाजी देखील चांगली आहे महेश वेलीची. आपल्याला पाहायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा बॉल तयार. हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या हातामध्ये भेटला असता तर विकेटचं पतन झालं असतं. जिथे होती 1 तिथे दिल्या 2 धावा.
आणि इथे सहजरित्याने 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. ते मात्र एका बाजूला सँडी आणि दुसऱ्या बाजूला महेश. काय गोलंदाजी आहे, सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आतापर्यंत 4 बॉल्स, 2 बॉल अजूनही 17 धावा धावफलकावरती आहेत. फटका महेशच्या बॅट मधून येतोय, निघून जातोय, थांबणार नाहीये. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार, क्लासिकल स्ट्रोक, क्लासिकल बॅट मधून येतोय. मोठा धमाका षटकार डीजे. काय फटका आहे, रिप्ले मध्ये जर बघायला गेलं ना, अतिशय फक्त ना फ्लिक केलाय, निघून गेला, घेऊन मारला बॉल. व्हायचं नाहीये, लक्षात घ्या. एकदा कम्प्लीट दुसरीचा कॉल, धावा नव्हत्या, पूर्णपणे धावा दिल्या. गोलंदाजी करत असताना वेगळी चुकी जिथे होत्या. महेश खूप घाई करतोय, रन येत आहेत पहा. पूर्णपणे महेशने फंबल केला, जिथे 1 होती तिथे आल्या 3. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 आणि पहा, कोणी जेवलं नसेल तर जेवण्यासाठी आपल्या स्टेजच्या उजव्या बाजूला नक्कीच यायचं, लक्षात घ्या. खेळाडू कक्षामध्ये नक्कीच उपस्थित राहायचं, लक्षात घ्या. धावसंख्या धावफलकावरती 26 आणि स्कोर बोर्ड 26 धावा धावफलकावरती आहेत. षटक फार मागं ठरलं. अजूनही 12 बॉलचा काही शिल्लक आहे. असं वाटलं कुठेतरी धावा कमी आला, मात्र धावा वेगाने वाढल्यात. आणि कोण येणार आहे या माश मध्ये आपण बघणार. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज कोण असेल, इथून या माश मध्ये करण बहाणेला बॅटिंग दाखवावी लागेल. काहीतरी क्लासिकल मोठे फटके ठोकावे लागतील करण बहाणे, मॅन फॉर अडिवली. अपेक्षा भरपूर आहेत नक्कीच या मॅच मध्ये. 26 आणि स्कोर बोर्ड 26 रन्स. अजूनही 12 बॉलचा काही शिल्लक. ओव्हर नंबर 3 वैयक्तिक पहिलं तर संघासाठी तिसरे षटक कल्पेशच्या हातामध्ये दिलंय. बॉल तयार, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फार पुढे आला महेश. विकेटचं पतन, फलंदाज बाद दिसे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 26 आणि स्कोर बोर्ड 26च्या घरामध्ये. ब्रिजेश एक चांगला खेळाडू आहे. ब्रिजेश देखील डावखुऱ्याचा खेळाडू आहे. ब्रिजेशच्या बॅटमधून देखील मोठे मोठे स्ट्रोक आपल्याला नक्कीच मॅच मध्ये पाहायला मिळतील. कल्पेश विकेट मिळाला आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेशच्या खात्यामध्ये 1 विकेट गेल्या. 26 धावा झाल्या. पूर्णपणे धावसंख्या थांबली होती पण वेगाने वाढल्या दुसऱ्या षटकामध्ये. या ओव्हरमध्ये कमबॅक करावा लागेल टीम डोंबिवली बॉईज. चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळलाय. करण तिथे उपस्थित आपल्याला पाहायला मिळतं. वन बाउंस चेंडू. चुकी या खेळाडूंकडून होतीये. या खेळाडूकडून अपेक्षा नाहीये, तो खेळाडू चुकी करतोय. दोन्ही हातामधून चेंडू निघून जातोय. सीमा पार. मितील धावाचार चौकार. धावसंख्या धावफलकावरती 30 या आकड्यावरती एक चेंडू थांबवायचा होता पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला की आता चेंडू पूर्णपणे पायाने अडवायचा प्रयत्न होता. चित्ररक्षक तिथे आपल्याला पाहायला मिळाला थोडस खराब. आणि इथून धावा कंप्लीट झाल्या मात्र 2. पंचांचा इशारा. एक शॉर्ट रन असणार आहे, लक्षात घ्या. एकच धाव असेल. पहा एकदम बारीक लक्ष पंचांचा. आणि पंच खरंच कौतुक करेल, मान्य करावा लागेल जो डिसिजन असेल तो. कारण एवढ्या तडपत्या उन्हामध्ये
पंचांच्या भूमिकेमध्ये काम करणं फार अवघड असतं आणि ते पंच सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अतिशय चांगल्या रीतीने काम करत असतात. आणि हो टप्पा पडल्यानंतर DC चेन्नवर वाईट नाही आहे, चेंडू निघून जातोय. पंच सांगतायत आम्हाला पर्यंत आपल्याला बॉल झाले आतापर्यंत चार बॉलचा खेळ झाला. 31-31, 3 विकेट्स ओव्हर नंबर 3. 2 टू गो. दुसरा बॉल फार बाहेर आला. वाईट पंच सांगतायत आमच्यापर्यंत. थर्टी 32 धावा धावफलकावरती आहेत. बॉल तयार. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं ब्रिजेस. विकेट मिळाला असता चेंडू जर व्यवस्थित हातामध्ये अनिलने दिला असता तर. आणि सनीलला आपण जरूर बघितलं आणि इथून एकदा वेगाने कंप्लीट झाली आहे मॅचमध्ये. आता मात्र 5 बॉलचा खेळ शिल्लक 5 बॉल झालेत. 7 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल सँडी सेकंडला आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्विचिट खेळायचा प्रयत्न होता, जमला नाहीये. जर सरळ बॅटने धावा येत असतील तर रिव्हर्स खेळायची गरज काय आहे क्रिकेटमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून वेगवायचा इशारा, एक सिंगल आले. 18 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 34. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिरेश. ओ काय वेग आहे, प्रचंड वेग आहे गोलंदाजीमध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉल अतिशय वेगाने निघून गेला. चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. धीरू आला बॉलिंग मार्क वरती. हा थोडासा बाहेर आहे, जास्त बाहेर म्हणलं जात. वाईटचा इशारा पण आमच्यापर्यंत कळवतात. वाईट बॉल. धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा हा फटका लाजवाब क्लासिकल स्ट्रोक निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा बार. ट्रॉफीवर हात ठेवाया बघतय प्रत्येक जण. 39 धावा, तब्बल 39 धावा झाल्यात. चांगला फटका. पहिला बॉल अतिशय सुरेख हाताळला. नंतरचे 2 बॉल आपल्याला असं वाटलं की चांगली गोलंदाजी, रनआउटची संधी आहे. फेकी चुकीची आहे आणि इथून मिळताय धावा. त्या मात्र आतापर्यंत 2 धावा. फार स्कोर झाला. 41 रन झाल्या या मॅच मध्ये. मागच्या मॅच मध्ये असं वाटलं की 2 ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केल्या 12 आणि इथून या 12 अजूनही बॉल संपले नाहीये. 3 बॉल शिल्लक आहेत. फार धावा आल्या तिसऱ्या षटकामध्ये. हा देखील हलक्या बात घेऊन काढलाय. एक सिंगल इथून मिळतीये. ब्रिजेस स्ट्राईक एंडला जाईल. एक डावखुऱ्याचा फलंदाज. तर गोलंदाजांनी 2 बॉलवरती 2 विकेट्स घेतल्या. तर नियाल कडून 2000चा कॅश प्राइज असेल हे लक्षात घ्या.
2 बॉलवरती 2 विकेट्स घ्यायचे आहेत गोलंदाज. 2000 रुपये आजचा दिवस नक्कीच भरून निघेल, आपल्याला जरूर पाहायला मिळेल. इथून 2000चा कॅश प्राइस तुझ्या नावावरती जरूर इथून होईल. 2 बॉलवरती 2 विकेट्स घ्यायचे आहेत. ओ इथे चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल आली आहे. सिंगल डबलला फार क्रिकेटमध्ये प्राधान्य आहे, लक्षात घ्या. लेग बायचा इशारा पंच आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत. एक चांगले पंच. एक शेवटचा बॉल. चला वेळ घेऊ नका. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 43 जावा. शेवटचा बॉल. चांगला फटका आहे, समोर घेऊन काढलाय क्षेत्ररक्षक रोनक सोता कर्णधार आहे. संघ मालक आपल्याला जर ओनर पाहायला मिळतोय. आणि इथून एक सिंगल. धावसंख्या फलकावरती टोटल टीमची 44 या मॅच मध्ये बनवायचे आहेत. 45 या मॅच मध्ये नक्कीच इथून बनवायच्या टीम आपल्याला पाहायला मिळेल. चला प्रथमेश चौधरी, आपल्याला विनंती, आपण बॉल देखील आणायच्यात. येस. धन्यवाद अजित सर.
वळत मॅचकडे आणि दोन्ही संघांसाठी नॉकआउट मॅच आहे. इथून जर अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल डोंबिवली RPL मध्ये, रेल्वे प्रीमियर लीग मध्ये, तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. दोन्ही संघांना ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. एका देशाला आपल्याला बघायला मिळत आहे रोनक पेनारे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ डोंबिवली बॉईज. दुसऱ्या दिशेला आपल्याला किमा 11 संदीप कदम सँडी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ. दोन्हीही संघाचे मालक कामगिरी करतात. एका संघ मालकांनी खूप चांगली कामगिरी केली आहे, कॅप्टन स्नॉक खेळली आहे, संघाला एक योग्य त्या टार्गेट पर्यंत आणून सोडलं. दुसऱ्या कॅप्टनचं काम देखील तेच असणार आहे. दोन्ही कॅप्टन बॅटर्स आहेत. आता बघूयात संधी दोघांकडे आहे. पहिला चेंडू फेस करत असताना दिशाहीन चेंडू असणार आहे. ती जी पॉपिंग क्रीज असते, वाईड लाईनची जी पॉपिंग क्रीज असते, जी क्रीज पॉप होते आपल्या विकेटवरती, त्याच्या बाहेर तो चेंडू निघून गेलाय. आपण लाईव्ह वाहिनीवरती देखील एन्जॉय करू शकतात. डाव्या एसटीच्या बाहेरून तो चेंडू, वाईट बॉल, पहिला चेंडू, अजित गोलंदाजी मार्कवर. आणि यावेळी अगदी चेंडूचा आणि बॅटचा कदाचित काही संपर्क झालेला नाहीये. डायरेक्ट हिट देखील केली आहे. बॅकअप आहे, सुदृढ बॅकअप आहे, चांगला बॅकअप केलाय. येस, लेग बाय स्वरूपाची धाव असणार आहे. लेग बिफोर द विकेट्स नाहीये, LBW नाहीये. जर LBW असते तर नक्कीच प्लंब असते असं वाटत होतं आपल्याला बघा. येस, अगदी यष्ट्यांच्या मध्ये पाय आलाय आणि त्यामुळे यष्ट्या सुरक्षित आहेत. यष्ट्या सुरक्षित आहेत म्हणजे एक धाव नक्कीच मिळते. लेग बाय स्वरूपाने ती धाव मिळणार आहे. दोन धावा धाव फलकावरती, दोन्ही धावा वंतर स्वरूपाने, एक्स्ट्राच्या स्वरूपाने. यावेळी पुन्हा एकदा स्वीप करायचा प्रयत्न केला होता रोनकनी. इथे देखील संपर्क होत नाहीये चांगला, तर नाही होत आहे संपर्क. चेंडू झालेत आतापर्यंत 2 धावा झाल्यात धाव फलकावरती. 3 त्या तिन्ही धावा अवांतर स्वरूपाच्या आहेत. याच्यानंतरची मॅच RCC विपक्ष ह्या दोन्ही संघांमधून जिंकलेल्या टीमची असणार आहे. ह्याची नोंद करून घ्या. RCC यावेळी चांगला फटका येतोय. अगदी गॅप मध्ये चेंडू, पॉवर प्लेचा योग्य तो वापर करत असताना स्क्वेअर लेग सीमेच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. दान 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 करत सीमारेषा पार येतोय चौकार. डीजे चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी देखील एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, खूप मोठी चेस, पण गोलंदाजांनी देखील चूक केली आहे. अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता, भिरकावून दिला होता कार्पेटच्या साह्याने. लॉंग ऑफच्या डोक्यावरून चौकारासाठी 4 धावा आणि या 4 धाव्यांनी धावफलक पुढे सरसवतोय. 11 रन्स, 11 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळी क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतोय. करण भाने यांच्या बॅट मधून चेंडू निघून जाणार आहे सीमेच्या पलीकडे. 2 बाउन्स, येतोय चौकार. या 4 धाव्यांनी धावफलक पुढे, धावा धावफलकावरती 15 धावा. येस डीजे आमचे गुणलेखक स्कोरर नुकतेच आम्हाला सांगतायत की अजून एक विक्रम या स्पर्धेमध्ये करण भाने यांच्या बॅटमधून झाला. 3 चेंडू 3 चौकार करणने देखील मारल्यात. एकदा जोरदार टाळ्या करणसाठी देखील झाल्या पाहिजेत. 45 धावेचं लक्ष आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना जर आपल्याला लढायचं, आपण जिंकलो किंवा हारलो ते देखील महत्वाचं आहे. ते देखील महत्वाचं नसेल तरी आपण फाईट कशी केली, आपण लढलो कसे, आपण त्या स्पर्धेमध्ये काय कामगिरी केली हे जास्ती महत्वाचं आहे. पुन्हा एकदा पुढे सरसवलेत. यावेळी देखील गॅप मध्ये चेंडू निघून जाणार आहे. कार्पेटच्या साह्याने इनसाइड आउटचा अजून एक लाजवाब, प्रेक्षणीय, दर्शनीय, अगदी उल्लेखनीय फटका येतोय करण भाने यांच्या बॅटमधून. अजून एक चौकार. डीजे
मोठी स्पर्धेची वाटते. अगदी मोठं लक्ष वाटवतं कारण मागच्या दोन्ही मॅचेस या लो स्कोरिंग झाल्या होत्या. अगदी 21 धावा 24 धावा. त्यात निलेश म्हात्रे नावाचं वादळ आलं, ज्या वादळांनी सर्वच गोलंदाजांना अगदी आपल्या वादळात घेऊन शांत करून ठेवलं होतं. पहिल्या मॅचला करणची बॅट बोलली नव्हती म्हणून संघ देखील पराभवाच्या अंधाराखाली सावटाखाली होता. आता करणची बॅट बोलते म्हणजेच विजयीची वाटचाल होत आहे. आपण समोरील संघ प्रतिस्पर्धी संघ किमा 11 संघ त्यांच्याकडे देखील ते डावपेच आहेत, त्या स्ट्रॅटेजीज आहेत. बघात कुठला गोलंदाज येतोय. संदेश शेलार यांचा वापर करण्यात आला. मॅन फ्रॉम खंबलपाडा संदेश शेलार फेस करण्यासाठी टीमचे कॅप्टन रोनक आहेत. त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ. टीमचे संघ मालक देखील आहेत. आणि एक विशिष्ट स्पर्धा बघायला मिळते आपल्याला की जे टीमचे ओनर संघ मालक आहेत ते देखील खेळतात कारण खेळाडू आहेत. पहिला चेंडू क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिथे लॉंग ऑन रिजन वरती डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. विक्रांत होते चांगला प्रयत्न राहिलाय पण स्ट्राईक रोटेट झाली. महत्वाचं काय तर स्ट्राईक रोटेट झाली. धाबा धाव फलकावरती 20 धावा आहेत. 20 रन्स ऑन द बोर्ड. 45चं लक्ष. अजूनही 25 धावेची आवश्यकता आहे. मॅच संपलेली नाहीये. जरी 4 चेंडूंवरती 4 चौकार करणच्या बॅट मधून बघितलात तरी देखील मॅच मध्ये कधीही शिरकाव कधीही कमबॅक किमा 11 करू शकतो. एखाद दुसरा चांगला चेंडू एखादी विकेट मॅच मध्ये कमबॅक. पुढे सरसावले विकेटचा प्रयत्न केला होता. अजित असणार आहेत आणि कॅच ड्रॉप केली आहे. कॅचेस विन यू द मॅचेस. कॅच केली आहे ड्रॉप. ती कॅच कोणाची ड्रॉप केली आहे? करण भानेची ड्रॉप केली आहे. आणि बघा नुकतीच गोलंदाजी केली. गोलंदाजी केल्यानंतर बाउंड्री लाईन वरती पेट्रोलिंग करत असताना एक सोपा झेल सोडला असं म्हणायला हरकत नाहीये. जीटीसी वरती देखील आपण ते चित्र बघू शकतो. एक सोपा झेल आपल्याच गोलंदाजीवरती 4 चौकार देखील आले. थोडेसे बॅकफुटला आता. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. सुरेख गोलंदाजी करतायत आणि यस गतीमध्येच परिवर्तन केलंय आणि रोनकची खेळी इथे संपुष्टात लागली आहे. पहिली विकेट पहिला गडी गारत होतोय डोंबिवली बॉईज संघाचा. टीजे बघा चतुर गोलंदाजी मी नक्कीच म्हणेन. संदेशचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी जेव्हा वेगवान चेंडू होते तेव्हा प्रहार होत होता. त्यानंतर गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन्स असणं अजित सरांनी अगदी पहिल्या सत्रामध्येच मेन्शन केलेलं ना की गोलंदाजाकडे व्हेरिएशन्स असणं किती गरजेचं आहे. बघा व्हेरिएशन संदेशकडे आहे. संदेश शेलार हा देखील खंबलपाडाचा खेळाडू आणि आता मैदानात दाखल होतोय. चला रेल्वे मैदानाचा बाहुबली नावाने ओळखल्या जातं. अनुज शेट्टी येतोय मैदानात पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये. पहिला चेंडू फेस करत असताना अकुटप्प्याचा चेंडू आहे. विरकवण्याचा प्रयत्न केला. मिस टायमिंग आहे का स्ट्रोक तर मिस टायमिंग असणार आहे. झेल इथे होतोय कंप्लीट. बॅक टू बॅक सलग इथे 2 चेंडूंवरती 2 गडी केलेत गारद. संदेश शेलारनी किमा या संघाला करून दिला इथे कमबॅक. डीजे नाही तू डाल डाल मैं पात पात कधी एक तुझी एक माझी एक तेरी तो एक मेरी. आणि बघा पहिल्या षटकामध्ये चौकारांची हॅट्रिक मारली होती करण भाने आणि आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे संदेश शेलार. संदेश शेलार करतोय का हॅट्रिक कंप्लीट. बॅटिंग साठी येतात अनिल शेट्टी येतात. एक अष्टपैलू खेळाडू आहे. स्पर्धेतील पहिली हॅट्रिक बघायला मिळते का. चौकारांची हॅट्रिक 3 खेळाडूंनी केली आहे पण गोलंदाज करतोय का स्पर्धेची पहिली हॅट्रिक पूर्ण. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लोवर पद्धतीचा हा देखील चेंडू. संदेश आल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि नक्कीच एका धावेवरती सीमित करून ठेवल्या. या एका धावेने धावफलक पुढे 22-22 ऑन द बोर्ड. बघा पहिल्या षटकाच्या अखेरीस 19 धावा होत्या धावफलकावरती आणि या षटकामध्ये संदेशची कामगिरी किती उल्लेखनीय राहिली. धावा दिल्यात फक्त 3 आणि 2 गडी देखील बाद केलेत. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. सुरेख गोलंदाजी. बघा काय योग्य त्या स्पॉट वरती चेंडू लँड झालाय. गोल्डन स्पॉट वरती चेंडू लँड होतोय. अतिरिक्त उसई मिळते आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये समावतोय.
गोलंदाजी अप्रतिम सुदृढ गोलंदाजी. म्हटलं होतं की पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कमबॅक होणं शक्य आहे, कारण कमबॅक करणं गरजेचं आहे. डू ऑर डाय अशी मॅच दोन्ही टीमसाठी. इथून हारला तर स्पर्धेतील अस्तित्व देखील निघून जाईल. मग कदाचित पुढच्या वर्षाची पुढच्या पर्वाची 365 दिवसांची वाट पाहावी लागेल. स्ट्रॅटेजीज बनवल्या जातात. कुठल्या गोलंदाजाला 22 धावा झाल्यात, 22 ऑन द बोर्ड आणि 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. असं देखील अनेक वेळा अनेक लेजंड्स करून आपण ऐकलंय की कुछ कर गुजरने की चाह हो तो मर मिटने का जज्बा, मर मिटने का जुनून होना चाहिए. इथे तो जुनून आहे का या दोन्ही संघांकडे. गोलंदाजी मार्कवर ब्रिजेश येतात गोलंदाजीसाठी. ब्रिजेशचा खेळ देखील अनोखा राहिलाय की पहिल्या सामन्यामध्ये अगदी ओपनिंगला आले होते, त्यानंतर थोडासा लोअर डाऊन अगदी 4थ्या क्रमांकावरती आले, 5व्या क्रमांकावरती आले. आता गोलंदाजीमध्ये बघत कशी गोलंदाजी करतायत. समीकरण 12 चेंडू 23 धावा जिंकण्यासाठी चेसिंग कंपल्सरी आहे. स्ट्रायकिंग एंडला अनिल शेट्टी. यावेळी क्रॉस बॅटनी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी स्विंग अँड मिस, खूप मोठा स्विंग केला, मिस झाला. चांगली गोलंदाजी आहे. वाह, कमबॅक केलाय किमा 11 संघाने कमबॅक केलाय. ही मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत जाणार आहे. शॉर्ट पिच पद्धतीचा हा चेंडू आहे, भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाणार आहे घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी सर, एका धावेसाठी. येस, एका धावेसाठी. येस, एका धावेसाठी. एका धावेसाठी. येस, घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळणार आहे. 23 धावा झाल्यात धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू 22 धावा. 2 चेंडू चांगले हाताळल्यात ब्रिजेशनी. एक मोमेंटम मिळालाय की माय 11 संघाला तो मोमेंटम प्राप्त झालाय. पुढे सरसावलंय, बिग हिटचा प्रयत्न केला, प्रेशर दडपण निर्माण केलं होतं. आणि कोण म्हणताना की फक्त बॅटिंग पार्टनरशिप मध्ये होते, इथे गोलंदाजी देखील पार्टनरशिप्स मध्ये होत्या, जिथे संदेशनी एक खूप चांगलं षटक फेकलं. फक्त 3 धावेंचं षटक, 2 गडी बाद देखील केल्यात. आणि तशीच कामगिरी आता ब्रिजेश देखील करतायत. पायावरती पाय ठेवून, पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी. 9 चेंडू 21चं समीकरण. स्ट्राईकला करण आलेत आणि हा देखील मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. 1 धाव तर नक्कीच पूर्ण होईल, दुसऱ्याचा देखील प्रयत्न होणार आहे. आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. चांगली फेकी तिथे डीप मध्ये आपण बघितलं. स्क्वेअर लेग वरती सुयश आहेत, सुयश जाधव. यावेळी चांगला फटका आहे का, तर कनेक्शन आहे का चांगलं. सुयश सुख करतोय. करण भाने याला अजून एक जीवदान मिळत आहे, अजून एक जीवदान मिळत आहे. बघा, अंदाज घेणं चेंडूचा, चेंडूच्या खाली योग्य त्या वेळेवरती येणं गरजेचं आहे. धाव फलकावरती 28 धावा झाल्या. जिंकण्यासाठी समीकरण 7 चेंडू 17 धावेंचं आहे. 7 चेंडू 17 धावा हा चेंडू निर्णायक आहे. हा चेंडू दोन्ही संघांसाठी निर्णायक आहे. बघा, इथून एखादी षटकार आला करांच्या बॅट मधून तर मॅच मध्ये शिरकाव करेल. डोंबिवली बॉईज संघ शिरकाव करेल. पण इथून जर ब्रिजेशनी डॉट चेंडू जरी फेकला तरी किमा 11 संघाला माहिती आहे लक्ष खूप मोठं असणार आहे. 7 चेंडू 17 धावा, व्हॉट अ मॅच. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा क्रॉस बॅटर स्ट्रोक, फक्त आणि फक्त स्विंग आणि झालाय मिस. बघा, अगदी आतमध्ये आधी गेले, त्यानंतर बाहेर देखील आले आणि याच वेळेत गोलंदाजांनी आपलं काम चोख पार पडले. काय गोलंदाजी होते. पहिल्या षटकाला वगळता दोन्हीही गोलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली. आता समीकरण असणार आहे 6 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या 17 धावा. यानंतरचा सामना दोन्ही टीम्स मधून ज्या कामगिरी करतात त्यांच्यातील जिंकलेला संघ विपक्ष आरसीसी. चला, आरसीसी टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल, उमेश जाधव सर कुठे असतील, आपण या तोरी टॉस साठी आणि संपूर्ण टीमला देखील एकत्रित करून ठेवा, कॉल देऊन ठेवा. 4 षटकांची ती देखील मॅच असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला मिळतील पूल ए च्या 2 क्वालिफाईड टीम्स, म्हणजे सुपर 6 मध्ये जाणार आहे 2 टीम्स. त्यानंतर पूल बी ची पहिली मॅच. गोलंदाजी मार्क वरती महेश वेल्ले येत आहेत.
मॅन फ्रॉम मोठागाव महेश वेल्हे. 6 चेंडू 17चं समीकरण अनेक वेळेस केलंय, पण समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. पहिला चेंडू फेस करत असताना अगदी कार्पेटच्या साहाय्याने ऑन रिजन वरती ऑन ड्राईव्ह बघायला मिळते. संदेश असणार आहे आणि संदेश चूक करत नाहीये. बघा जी लय मिळते, जो मोमेंटम मिळतो त्याला कॅरी फॉरवर्ड करणं खूप गरजेचं आहे. संदेशनी केलं, संदेशनी तो मोमेंटम प्राप्त करून दिला. त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवून ब्रिजेशनी चांगली गोलंदाजी केली आणि महेश वेल्हे यांना माहित आहे की आपल्याला 2 चांगले चेंडू फेकायचे. ते 2 चांगले चेंडू फेकण्यासाठी आव्हान आता मोठं आलं. 5 चेंडू 16 धाब्यांचं समीकरण. बिग हिट केलाय. चांगलं कनेक्शन आहे का? तर आहे चांगलं कनेक्शन. अगदी योग्य त्या वेळेवरती आपल्या बॅटचा फेज ओपन केलाय आणि आलाय उत्तुंग षटकार. संघर्ष केलाय, संघर्षमयी षटकार आलाय करण बाने यांच्या बॅटमधून. येस डीजे. ही स्पर्धा आली आहे, त्या स्पर्धेमध्ये जर असा एखादी सामना, वा काय मॅच बनते, काय मॅच बनते. 4 चेंडू समीकरण 10 धावेंचं आहे. कारण स्ट्राईकला गोलंदाजी मार्क वरती महेश वेल्हे. यावेळी अजून एक क्रॉस बॅटर स्ट्रोक कनेक्शन नाहीये. चांगला किती धावा मिळणार आहेत आणि चेंडू निघून गेलाय चौकारासाठी. ज्या चौकाराची नितांत गरज होती तो चौकार करण बानेनी पुन्हा एकदा आपल्या बॅटमधून मारलाय. व्हॉट अ बॅटिंग. पुन्हा एकदा समीकरणाकडे जाऊया. समीकरण काय आहे? 3 चेंडू 6 धावेंचं समीकरण आहे. समीकरण काय होतं? पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर 6 चेंडू 17 धावेंचं समीकरण होतं, पण वन साइड एन्काउंटर बघायला मिळत आहे. करण बाने वैयक्तिक करण बानेच्या खेळीचा विचार केला तर 12 चेंडूंवरती 31 धावा केल्यात. का या खेळाडूची निवड एक आयकॉन खेळाडू म्हणून झाली आहे. आतापर्यंत मॅच एका दिशेला बघायला मिळत होती. अगदी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर असं वाटलं की वन साइडेड आपण मॅच बघतोय का. त्यानंतर संदेश आले, ब्रिजेश आले, त्यांनी दोघांनी धावसंख्येवरती रोख लावली. आता महेश वेल्हेवरती ती कामगिरी होती. पहिला चेंडू चांगला हाताळला. अनिलला देखील सुरेख कामगिरी केली आहे. अगदी पहिल्या चेंडूवर सिंगल काढून चांगल्या बॅटरला स्ट्राईक दिल्या. स्ट्राईक दिल्यानंतर काम काय केलंय? 2 चेंडू 10 धावा आल्यात. अजूनही आवश्यकता किती आहे? 3 चेंडू 6 धावेंची. व्हॉट अ मॅच. अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, योग्य तो चेंडू. 1 धाव नक्कीच पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचं बघा 2 धावा पूर्ण होत आहेत का? फेकी चुकीची आहे. 2 धावा पूर्ण. तिसरी धाव देखील इथे पूर्ण होते आहे आणि चौथ्याचा देखील प्रयत्न होतोय. यष्ट्या सोडल्यात. धावा किती मिळतात? बॅटर आउट आहे का? सर्व प्रेक्षक एका जागेवरून उभे राहिले. जे उभे होते ते आपल्या टाचेवरती आलेत. धावा आल्यात 3, पण बॅटर आउट झाल्यात. करण बाने यांची खेळी संपुष्टात आली आहे. करण बाने यांची खेळी संपुष्टात आली आहे. गरज होती का त्या सिंगल, त्या एकेरी धावेची गरज होती का? पण गरज होती असं नक्कीच म्हणेल किमाया 11 संघ. आम्हाला गरज होती त्या एकेरी धावेची, आम्हाला गरज होती करण बानेच्या त्या प्राइज फुल विकेटची. बघा GTC वरती देखील आपण लाईव्ह वाहिनीवरती बघू शकतो. अगदी तुषार पाटील होते योग्य त्या वेळेवरती. हातात चेंडूवाला आल्यावरती अगदी यष्ट्या उद्ध्वस्त केला, पण तत्पूर्वी एका खेळाडूचा उल्लेख करणं गरजेचं आहे. 2 चेंडू 3 धावेची आवश्यकता. करण बानेसाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजेत. काय खेळ केला करण बाने यांनी. बॅटिंगसाठी कोण येतोय? बॅटिंगसाठी एक असा खेळाडू मैदानात येतोय ज्या खेळाडूचं हे होम ग्राउंड आहे, ज्या खेळाडूंनी एका संघामधून अनेक वर्ष जवळपास 8 ते 10 वर्ष खेळ केला, ज्याला अगदी या मैदानाचा प्रत्येक काना आणि कोपरा माहित आहेत. अनिकेत पांचाल येतोय बॅटिंगसाठी, पण समीकरण कठीण असणार आहे. समीकरण काय? 2 चेंडू 3 धावेंचं समीकरण असणार आहे. अनिकेतनी जर षटकार मारून मॅच जिंकवली तर 500 रुपयाचं पारितोषिक बॉबी ठाकूर यांच्याकडून असणार आहे. पण मॅच षटकाराची आहे का? षटकाराच्या नादात जर विकेट गेली तर पुन्हा एकदा किमाया 11चा कमबॅक होईल. 3 धावा दिल्या, चौथ्याचा प्रयत्न करत असताना किमाया 11 संघ नक्कीच खुश असणार आहे. त्यांच्या चेहऱ्यावरती एक छोटंसं स्मितहास्य. त्यांना माहित आहे इथून सामना जिंकणं आता कठीण नाहीये.
आता सामना जिंक कठीण नाहीये कारण की चेसिंग कंपल्सरी आहे. 2 चेंडू 3 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. जोपर्यंत करण मैदानात होते आपल्याला असं वाटत होतं की हा सामना 2 चेंडू राखून जिंकतोय की काय, पण पुन्हा एकदा मॅचला कलाटणी. हे फेरबदल होणंच तर क्रिकेट आहे. एखादी अशी स्पर्धा या अशा ऐतिहासिक मैदानावरती ऐतिहासिक स्पर्धा आपल्या समोर आली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जर एखादी सामना असा रंगतोय तेव्हा प्रेक्षक देखील तेवढेच खुश होत आहेत. प्रेक्षकांना काय हवंय, आपल्याला काय हवंय तर क्रिकेटचा खेळ जिंकला पाहिजे, क्रिकेटची मॅच चांगली झाली पाहिजे. ती मॅच होते चांगली. 2 चेंडू 3 धावा. अनिकेत पांचाल आपल्या करिअर मधली कदाचित सगळ्यात महत्वाची मॅच खेळत असताना समोर महेश वेल्हे. आव्हान तेवढंच मोठं महेशकडे देखील असणार आहे. दोन चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 2 चेंडू 3 धाव्यांची आवश्यकता. यावेळी चेंडू अगदी अंगाला आदळलाय आणि अनिकेतला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. अनिकेतला विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. सामना फिनिश झालेला नाहीये, फक्त डॉट चेंडू आलाय. पण महेश वेल्हे यांचं सेलिब्रेशन बघा. त्यांचं सेलिब्रेशन आपल्याला दाखवून देतंय की मी माझं काम केलंय. 1 चेंडू डॉट टाकलाय. अगदी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. डॉट बॉल आलाय, डॉट बॉल आलाय. बॅटिंग साठी कोण जातोय? बॅटिंग साठी मयुरेश जात आहेत. मयुरेश मात्रे, मॅन फ्रॉम चिंचोली पाडा. आणि अनेक गावातील अनेक खेळाडू इथे कामगिरी करतायत. कामगिरी कशासाठी करतायत? त्या आरपीएलच्या स्पर्धेसाठी करतायत, त्या ट्रॉफीसाठी करतायत, आपलं अस्तित्व या स्पर्धेत टिकवून ठेवण्यासाठी करतायत. कुठली टीम हे अस्तित्व टिकवून ठेवेल? 1 चेंडू 3 धावा. स्ट्राईक वरती अनिल, गोलंदाजी मार्क वरती महेश वेले. 1 चेंडू 3 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. प्रेक्षकांना विनंती असेल या शेवटच्या चेंडूसाठी दोन्ही संघांचं आपण टाळ्या वाजून करूयात स्वागत. 1 चेंडू 3 धावा. कट करण्याचा प्रयत्न महेश वेल्हे यांनी जिंकवून दिली या मॅच आपल्या संघासाठी. कुठे मॅच फिरली आहे, काय समीकरण बघायला मिळतंय. 6 चेंडू 17 धावा जी मॅच आली 2 चेंडू 3 धाव्यांवरती, ती मॅच जिंकली आहे. ती मॅच जिंकली आहे किमया 11 या संघाने. पण नक्कीच करण भाने यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जोपर्यंत करण मैदानात होते